नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरती नवीन टॅरिफ लादण्याची शक्यता वर्तवली असताना काही अर्थतज्ञांनी असं भाकीत वर्तवलंय की नोव्हेंबरमधील मध्यावर्ती निवडणुकांपूर्वी अमेरिका भारतासोबत मुक्त व्यापार करार म्हणजेच FTA करण्याची कुठलीही शक्यता नाही. या विलंबाचा फायदा अमेरिकेच्या देशांतर्गत धोरणांना होईल आणि भारतीय रुपयावरती पुन्हा दबाव निर्माण होईल. यामध्ये त्यांनी सांगितलं की IPOची संधी उपलब्ध असल्यानं देशांतर्गत आणि विदेशी असे दोन्ही प्रकारचे प्रायव्हेट इक्विटी गुंतवणूकदार भारतीय कंपन्यांमधून हळूहळू बाहेर पडत आहेत आणि अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण कोरियासह त्यांच्या मूळ देशातील बाजारपेठांमध्ये निधी ते घेऊन जात आहेत. यामुळे चालू खात्यातील तुटीसोबतच भांडवली खात्यातही तूट निर्माण झाली आहे, जी भारताच्या आर्थिक इतिहासातील एक दुर्मिळ परिस्थिती आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून रुपयाची किंमत सातत्यानं खाली येते. यामध्ये केवळ भारत अमेरिका यांच्यातील सर्वसमावेशक मुक्त व्यापार करारच रुपयाबाबत गुंतवणूकदारांच्या भावनांमध्ये देखील लक्षणीय बदल घडवून आणू शकतो आणि त्यामुळे एवढ्या लवकर तरी आता कुठल्याही प्रकारचं अमेरिका आणि US ट्रेड डील होण्याची शक्यता वाटत नाही आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला काय वाटतं, भारत आणि अमेरिकेचा जो मुक्त व्यापार करार आहे तो लवकरात लवकर होईल का? यावरती आपलं काय मत हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.